नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे। इकडे आता सखदेवला पॅरालिसिस झाल्यानंतर सावली आणि सारंग सखदेवला भेटायला आलेले असताना इकडे मेंढळ्यांच्या घरी ज्यावेळेस आता ताराचा सुन्मुख बघायचा कार्यक्रम अरेंज केलेला असतो आणि ताराला आता गाण्यासाठी सावलीची ज्यावेळेस गरज असते त्याच वेळेस आता इकडे जयंती ही सावलीशिवाय तारा गाऊच शकणार नाही असे सारंगला कसे सांगते। आणि इकडे ज्या वेळेस आता तारा ही सावलीला फोन करते आणि सावली, जर तू आली नाहीस तर मी गाऊ शकत नाही हे सत्य कसे आता ऐश्वर्यासमोर येते आणि तारा गात नसून आता ताराच्या आवाजात सावली गाणं गाते हे सत्य ऐश्वर्या समजल्यानंतर आता इकडे सुन्मुखाच्या कार्यक्रमामध्ये सारंग आता सावलीला घेऊन येतो खरा, पण सावलीवरती लक्ष ठेवण्यासाठी आता सारंग कुणाला सांगतो आणि ते सत्य सावली गात असल्याचे आता कोणासमोर येते आणि जेव्हा आता ते सत्य तिसऱ्या व्यक्तीजवळ समोर येते आणि तो व्यक्ती आता सावलीला गाताना बघता क्षणी सारंगला सावलीचे सत्य कसे सांगतो आणि जेव्हा आता ती अशी कोणती व्यक्ती असते की जी सारंगला सावलीचे ते सत्य सांगते आणि ज्या वेळेस आता सावलीचे सत्य सारंगच्या कानावर पडते त्यावेळेस आता काय कोणता धमाका उडतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। त्यामध्ये आता जागर आणि गोंधळामध्ये इकडे आता तिलोत्तमाच्या तोंडाला काळे फासल्यानंतर ऐश्वर्या आणि तारानी आता ताराच्या सुन्मुख बघायच्या कार्यक्रमासाठी तिलोत्तमाची परवानगी घेतलेली असते आणि आता तारा ही स्पेशल पॉप्युलर आपल्याला सून मिळाली हे ऐश्वर्याने तिलोत्तमाला समजावून सांगितलेले असते। त्यासाठी आता तिलोत्तमाकडून ताराचं सुन्मुख बघण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि तिलोत्तमाने परवानगी देताच आता ऐश्वर्या त्याची तयारी करते, पण त्याच वेळेस आता इकडे एक भयानक घटना घडून जयंती ही सखदेवला वाटेल तसे टोचून बोलल्यामुळे वारीला जाणाऱ्या सखदेवला आता पॅरालिसिसचा अटॅक मोठा झटका आलेला असतो आणि आता सखदेवची वाचाही गेलेली असते आणि सखदेवचे हातपाय वाकडे होऊन सखदेव अंथरुणावर पडलेला असतो आणि जेव्हा ती हकीकत सावलीला समजते त्याच वेळेस आता सावली ही सारंगसोबत आता सखदेवच्या घरी जायला निघालेली असते, पण जर सावली तिकडे गेली तर आपण सावलीशिवाय गाऊ शकत नाही हे सत्य ताराला समजून पटकन ताराने आता सावलीला ती इकडचं सगळं काही माणसे वगैरे गाण्यासाठी अरेंज करील, पण जेव्हा गाणी सुरू होईल त्या अगोदर तुम्हाला इथे पाहिजे सावली असे ताराने सावलीला सांगितलेलं असतं आणि तारा ही सारंगसोबत आता सखदेवच्या म्हणजे भागवतांच्या घरी आलेली असते आणि सखदेवची ती अवस्था बघताच इकडे सावलीला खूप वाईट वाटतं आणि त्याच वेळेस आता जयंतीने सखदेव दादाला बोलल्यामुळे हे सगळं झाल्याचे सावलीला समजून सावली देखील आता जयंतीला ही सगळी तिची चूक असल्याचे दाखवून देते आणि जयंतीला सावलीने खऱ्या अर्थाने सत्याची जाणीव करून दिलेली असते आणि त्याच वेळेस इकडे वेळोवेळी आता तारा ही सावलीला गाण्यासाठी फोन करत असते आणि इकडे आता सारंगने सावलीला तिथेच सखदेव शेजारी थांबायचे सांगितलेले असते, पण ताराचा फोन आल्यामुळे सावली म्हणते की नाही मला तिकडे ताराच्या गाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे तिकडे यायलाच हवं। तेव्हा आता सारंगने सावलीला म्हटलेलं असतं की सावली, तू जर कार्यक्रमाला आली नाही तर तारा काही गाणार नाही का, तेव्हा तू इथेच थांब। तर लगेच जयंती म्हणते की नाही गाऊ शकत, सावली जर तिथे गेली नाही तर तारा गाणं गाऊच शकत नाही। हे जयंतीचे बोलणे ऐकून आता सारंगला संशय आलेला असतो, पण जयंतीने अर्धवटच इनडायरेक्टली सारंगला सत्य सांगितलेलं असतं आणि इकडे आता सावली सारंगचे काही एक न ऐकता लगेचच सावली म्हणते की नाही सारंग सर, अहो मला कार्यक्रमामध्ये यायलाच हवं, नाही तर तिलोत्तमा मॅडम अजूनही रागवतील। आणि आता कशीबशी सारंगला मनावून सावली आता मेंढळ्यांच्या घरी निघालेली असते। इकडे आता मात्र ताराचा जीव भांड्यात पडलेला असतो आणि सावली येईल की नाही याची आता ताराला काळजी लागून राहिलेली असते। सारंग सावली आता गाडीतून येत असताना पुन्हा तारा आता सावलीला फोन करून येते की काय असे विचारते, तेव्हा येऊ राहिली असे ज्यावेळेस सावली सांगते त्या ताराच्या जीवात जीव आलेला असतो।
तारा म्हणते की हे बघ सावली, तू जर वेळेवर आली नाही तर माझे गाणे होऊ शकत नाही. आणि लगेच ते शब्द आता ऐश्वर्या ऐकते आणि त्याच वेळेस आता तारा ही गात नसून ताराच्या आवाजात सावली गाणं गात असल्याचे सत्य ऐश्वर्याला समजलेले असते. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही ताराला ब्लॅकमेल करते. ऐश्वर्या म्हणते की तुझं खूप मोठं सत्य मला कळालं आहे ताराच, आणि आता जर ते सत्य सगळ्यांच्या समोर येऊ द्यायचं नसेल तर तुला माझ्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल. ताराला आता धक्का बसतो आणि तारा म्हणते काय, तर ऐश्वर्या म्हणते की यापुढे मेंदळ्यांच्या घरी कधीही पाळणा हलवू द्यायचा नाही. आणि ते ऐकताच आता ताराला धक्का बसतो, पण ताराचा नाविलाज होतो आणि तारा ही त्यासाठी तयार होते. इकडे आता सावली गाणं गायला येत असल्यामुळे ऐश्वर्याने सगळी तयारी करून सगळे आता ऐश्वर्याचे गेस्ट मित्र मैत्रिणी सगळे आलेले असतात. आणि आता ताराचे गाणे गाण्यासाठी सगळेजण उत्सुक झालेले असतात. चंद्रकांतराव, तिलोत्तमा सगळेजण आता तिथे बसलेले असतात आणि तारा आता सावली येण्याची वाट बघत असते. इकडे आता गाडीमध्ये खूप वेळा सावलीला ताराचा फोन आल्यामुळे सारंगचा संशय वाढलेला असतो. ताराला सावली कशासाठी लागते आणि प्रत्येक वेळेस तारा सावलीला का फोन करते आणि हे काय गडबड आहे, हे आता याचाच सारंग विचार करतो. आणि आता सारंग ही घरी येताच आता सावली आता पटकन ही आतमध्ये जाते, पण सारंगचं आता सावलीकडे लक्ष राहतं. सारंग येता क्षणी आता सारंग पटकन आता बबलूला बोलावतो. बबलू येता क्षणी आता सारंग बबलूला सांगतो की आत्तापासून सावलीवरती करडी नजर ठेव. सावली काय करते, कुठे जाते, आणि हे मला तुझ्याकडून सगळी डिटेल पाहिजे. जोपर्यंत ताराचं गाणं संपत नाही तोपर्यंत तू सावलीवरती लक्ष ठेवून नजर ठेवायची आणि सावली काय काय करते ना हे मला आता बघायचं आहे. आणि ते ऐकताच आता बबलू म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता सारंग हा कार्यक्रमामध्ये येऊन बसतो. सगळेजण आता कार्यक्रम ताराचे गाणे ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. आणि बबलूला मात्र खूप मोठं काम दिल्यामुळे बबलू आता ताराचं गाणं ऐकायचं सोडून सावलीच्या मागावर लागतो. आणि इकडे सगळ्यांचा डोळा चुकून पटकन सावली आता ताराकडे येते, तर तारा सावलीला सगळे इन्स्ट्रक्शन देते आणि म्हणते की किचनमधून तू बरोबर गायचंस आणि बरोबर इकडे आवाज येईल. मी माझे माणसे बरोबर म्युझिक इकडे लावून ठेवलं आहे, तिकडे तू गायली तर माईकवरून इकडे म्युझिकवरून आवाज बाहेर येईल आणि मीच गाते असं समजेल. आता इकडे किचनमध्ये सावलीने सगळी तयारी केलेली असते आणि त्यावेळेस आता किचनमध्ये गाणं गाऊ लागताच इकडे बबलू हा आता सावलीवरती नजर ठेवून असतो आणि तिथेच किचनमध्ये लपलेला असतो. आणि आता इकडे त्याच वेळेस गाणं सुरू होताच मोठा धमाका उडतो आणि सावलीच्या आवाजात तारा गाणं गाते. आणि सत्य आता उघड्या डोळ्यांनी बबलूने बघितलेलं असतं आणि आजपर्यंत लपून बसलेले सगळ्यात मोठ्या सत्याचा आता बबलू समोर मोठा धमाका उडलेला असतो. आणि डोळ्यातून अश्रू गाळत आता सावलीने ते गाणं गायलेलं असतं सखदेवच्या आठवणीत. आता ते गाणं आता सावलीने गाता क्षणी इकडे मात्र सगळेजण ताराचं गाणं ऐकतात. आणि इकडे ताराचं गाणं ऐकता क्षणी इकडे सगळेजण आनंदी झालेले असतात, सगळेजण टाळ्या वाजवतात. पण त्याच वेळेस आता बबलू समोर सत्याचा धमाका उडालेला असतो आणि गाणी चालू असताना ते सगळं गाणं ज्यावेळेस आता बबलू ऐकतो त्याच वेळेस पटकन गाणं चालू असताना बबलू हा सारंग शेजारी येतो आणि समोर तारा गाताना बघतो. एक सूर एक गाणं पण व्यक्ती मात्र वेगवेगळी. तेच गाणं, तीच व्यक्ती आणि तीच सावली वहिनी तेच गाणं गाते आणि इकडे तारा फक्त ॲक्टिंग करते हे सत्य बबलू आता पटकन उघड्या डोळ्यांनी बघताच आता सारंगला सांगतो. आणि पटकन आता सारंग जागेवरून उठतो आणि तिकडे जाऊ लागतो, पण तोपर्यंत ताराचं गाणं संपलेलं असतं आणि तारा गात नसून सावली गाते हे सत्य बबलूने सारंग समोर आणतात. सगळ्यात मोठा सत्याचा सारंग समोर आता धमाका उडलेला असतो. तर आता सावलीचे सत्य सारंग कसे सगळ्यांच्या समोर आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.